जगदीश्वरासी ज्याची जोडली ख्याती, प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. आणि त्याचबरोबर आम्हा सर्व शेतकऱ्यांच्या आराध्य दैवत लोकनेते दिबा पाटील साहेबांना या सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मी आदरांजली वाहतो आणि घेऊन चालतो. श्रीराम जय राम म्हणत हिंदुत्व जपणारी ही स्पर्धा, अतिशय उत्तम दर्जाची सर्वोत्तम स्पर्धा कशी साकारायची आणि त्यासाठी आयोजन नियोजन आणि या नियोजनासाठी कित्येक मंडळी धडपडतीये. आयुष्यामध्ये पहिल्यांदा आपली माणसं उभी करायची आणि आपल्या माणसांना पुढे घेत आपण आपल्या गावाचं आपल्या सगळ्या परिसराचं नाव लौकिक मोठं करायचं, हेच या स्पर्धेचं मुख्य ध्येय आहे. या स्पर्धेचा मागच्या वर्षी मी आलो होतो आणि या स्पर्धेतून आता उत्पन्न मला तर माहीत नाही, कारण एवढा खर्च केल्यावर उत्पन्न उरतो हेच मुळात नाही आहे. तर सगळं देण्याचं काम सचिनदादा समीरदादा असतील यांनी केलं आहे. वया वाटपाचा कार्यक्रम झाला. या दरम्यान दुसरा सामना सुरू झाला. शिवसाई 11 शिवसाई पोंजे वर्सेस अष्टविनायक मोहपाडा. अष्टविनायक मोहपाडा संघासाठी एक खुशखबर आहे दिनेश बंधू. जर कोणी हाफ सेंचुरी मारली तर अखिल भोईर यांच्याकडनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे अष्टविनायक मोहपाडा संघासाठी. पक्षाबादल अष्टविनायक मोहपाडा. गणेशजी शिंदे भिंगारी पनवेल, प्रणयजी जुनखरे कसलखन, रुपेश घरत वांगणी आणि हे या संघाचे पॅकर्स आहेत. मागचा सामना जवळपास पानसिल संघाने सगळ्या बाजूनं वन साईड नेला, सगळ्या बाजूनं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी 2 षटकामध्ये 2 हॅट्रिक कधीच नाही पाहिल्या, परंतु तेही भाग्य ऑनलाईन पाहण्याचं नाही राहिलं, तर मी ऑनलाईन पाहिलं, इथून नाही पाहिलं मैदानावरती. परंतु कल्पेचा कमालीचा खेळ त्याला लाईव्ह टाईम ती अचिव्हमेंट कायम ध्यानात राहील. अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी त्याची कायम राहिली आहे आणि आज त्याने या मैदानावरती आणखीन त्या कामगिरीमध्ये उत्तमरित्या कामगिरी करत मात्र तो आणखीन सर्वोत्तम बनला. सई 11 शिवसाई पोंजे संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. त्यांनी सांगितलं की आमचे गोलंदाज खूप छान आहेत आणि त्या गोलंदाजीच्या आधारावरतीच भावेश अगिविले आणखीन एक चांगला बॉल. बंधू पानशेल टीमला विनंती आहे की आपण सर्वांनी स्टेजवर या बसायला. पुढची मॅच विनर असणार आहे. त्यांना विनंती आहे. अनिल दादा कुरंगळे आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करत आहेत. सचिन दादा तांडेल इथे पांडुरंग कुरंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. एक चांगले उद्घाटन सोहळ्याची मॅच थोडीशी एकतर्फी झाली, पण या मॅचमध्ये मजा येईल कारण एक घरच्या मैदानावर खेळतोय अष्टविनायक मोहपाडा आणि सई 11 पोंजे संघ आपण पाहतोय. बोट आकाशाकडे आणखीन एक फलंदाज मात्र डिपार्ट होईल. शून्यावरती पहिल्यांदा परतला राहुल शिर्के आणि त्यानंतर मात्र आकाश तेलंगे. जणू काही भोपला फोडायचाच नाही की काय, की फोडू द्यायचंच नाही अशा प्रकारची गोलंदाजी सुरू आहे. उत्तम आणि सर्वोत्तम कामगिरी करत मात्र इथे लागोपाठचे 2 फलंदाज बाद. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही ही सत्य घटना आहे. अनेक झाले यापुढे होतील, जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज हे आजही प्रेरणास्थान राहिलेत आणि राहतील. काय सुंदर गोलंदाजी, ज्याप्रमाणे पोंजे संघाच्या कर्णधारानं सांगितलं होतं टॉस बॉक्समध्ये, तशाच प्रकारची गोलंदाजी पोंजे संघ करतो. त्यांनी सांगितलं की आमच्या गोलंदाजीला धार आहे,
आणि ती धार इथे मात्र दिसतीये ती भावेश आगिवलेची. अष्टविनायक पक्षा वादळ ग्रुप, अष्टविनायक मोहोपाडा, सागर धनगर आणि त्याचबरोबर नितेश धनगरे, नितेश धुरव. स्वतःचा होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड थोडीशी अवस्था बिकट झाली आहे. घरचे प्रेक्षक, घरचा मैदान आणि घरचं सगळं असलं की त्रासही घरचा जास्त असतो आणि अशाच प्रकारचा काहीसा त्रास पहिल्या षटकामध्ये झाला आहे. धावपलकर धावा लागल्या त्या 2 बाद निव्वळ 2 धावा. 5 षटकांचा खेळ आहे आणि प्रथम फलंदाजी करताना पक्षा बादल ग्रुप अष्टविनायक मोहपाडा संघ जाऊन ठेपला आहे 2 बाद 2. नाही सोनाई प्रतिष्ठानच्या शकमानाचा आहे जीवानी भावाचा दादा साऱ्यांच्या आवडीचा. मोपाडाचं मैदान म्हटलं की डान्सरची कमी नसते. मागच्या HDB ट्रॉफीमध्ये सुद्धा पाहिली आणि आज पहिल्या सामन्यापासून पाहतो शेवटच्या क्षणापर्यंत ते राहतात. एक्झॅक्टली, कदाचित मायकल जॅक्सन इथूनच गेलं असेल यांचं पाहून, असंही होऊ शकतं. सोनाई प्रतिष्ठान चषक 2026चं हे पर्व आणि या पर्वामध्ये आहे सर्व यस कीपर. काही प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाचे उत्तरं मिळतील, परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं आपण घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरचा घरचा साज, परंतु गोलंदाजांनी मात्र कमाल दाखवली आहे. अतिशय उत्तम दर्जाची ही स्पर्धा. 4 चांद लावण्यासाठी सर्व काही सचिन दादा, समीर दादा या सगळ्यांच्या माध्यमातून आणि त्यांचा मित्रपरिवार सदैव कायम त्यांच्या पाठीशी राहिलेला आपण पाहिलं आहे आणि त्याच्यामुळेच ही स्पर्धा सर्वोत्तम होती आहे. आणि सर्वोत्तम का होते तर या स्पर्धेला झालर आहे समाजसेवेची आणि ती समाजसेवा यांच्या माध्यमातून होताना पाहिली. प्रत्येक स्पर्धा प्रत्येक संघाला खेळताना असं वाटतं की आम्ही जिंकलो पाहिजे, जिंकण्यासाठीच येतात, परंतु काही स्पर्धा अशा स्पेशल असतात की प्रत्येकाला वाटतं नाही नाही ही तर मानाची, ही तर अभिमानाची स्पर्धा आहे आणि ती जिंकायलाच हवी. त्यापैकीच ही एक आणखीन एक स्पर्धा. कारण मोपाड्याचं मैदान म्हणजे यशाची शिखरं गाठणारं मैदान आहे. या मैदानावर असा एकही ओपनचा खेळाडू नाही, खुल्या गटातला खेळाडू नाही की जो खेळला नाही. याच मैदानावरती मागच्या वेळेला मी सांगितलं पायाच्या अंगठ्यावर उभं राहून सामने इथे पाहिलेत. सकाळी पहाटे सगळे दिग्गज मंडळी आणि ज्या वेळेला खुल्या गटातील स्पर्धा व्हायच्या त्यावेळेला हा जल्लोष असायचा. एक एक धावेवर जो आवाज व्हायचा ना, तो आवाज, ती गुंज आजही या मैदानानं जशी तशी जपली आहे आणि या मैदानात जपणाऱ्या मंडळींचंही कौतुक केलं पाहिजे. उत्तम स्पर्धा इथे होतात आणि एकदा ब्रँड बनला ना की मग तो ब्रँड ट्रेंडिंगला राहतो. त्यापैकीच हे मैदान अचानक मोपाड्याचं म्हणजेच ग्रास आहे अजूनही तशीच हिरवळ आहे आणि हिरवळीवर मात्र राज्य या मैदानानं केलं आहे. चला सामना सुरू करा. चला आयोजक म्हणतात की मॅच सुरू करा पहिल्यांदा.
चला मॅच सुरू करा प्लीज. पंच 2 हात जमिनीला समांतर करतायत. अवांतरची खेळ इथं सुरू होता बाहेर आणि अवांतरचा खेळ आतमध्ये सुरू झाला आणि इथे मात्र अवांतरची 1 रन्स मिळतीये. एका रन्सनं धावा लागल्या. 2 बाद 3 धावा. सचिन भोईर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. सई 11 शिवसाई पोंजे वर्सेस पक्षा वादळ ग्रुप अष्टविनायक मोहोपाडा. येस, तिसरे पंच आयोजन कमिटी इथून पाहायचं की तिकडे जाणार आहात? इथून पाहिलं जाईल. चला या, ऑन स्क्रीन यायचं आहे आपण. तिसरे पंच गोलंदाजावर लक्षात घ्या, गोलंदाजावर ऑब्जेक्शन आहे त्याच्यामुळे गोलंदाज सांगून घ्या एकदा आणि इथून पाहिलं जाईल. पंकज शिंदे तिसरे पंच आहेत. आणखीन एक वाईट बॉल. हा प्रेशर मनोगे दबाव आपण इथं पाहिला. दोन्ही संघांना विनंती आहे की वेळ खूप महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे वेळ तुम्ही घेऊ नका. कारण आयोजक जर पहिल्याच सामन्यात आक्रमक बनले तर नंतर मात्र मग आणखीन वेळ तुमचा घेतला जाईल आणि मग नियम आणखीन ताठर बनतील, याची नोंद घ्या. लागोपाठचे 2 वाईट बॉलनं बोर्डवर धावा लागल्या. 4. 2 बाद 4 धावा. टाईम अलर्ट आहे, मध्ये आम्ही पॉज केला होता. इथे आपण पाहिलं 2 विकेट हॅट्रिक झाल्या आणि इथे वाईडची हॅट्रिक झाली आहे. त्याच्यामुळे चांगलं आणि वाईड या दोघांचाही सुवर्णमध्ये साधला गेला आहे. फटका चांगला आहे. धावा किती देऊन जाईल. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा फंबल झाला. तिकडे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची होती. ही रन्स रिस्की बनणार असं वाटायला लागलं आहे. थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट, ही गरज होती का? इथे पाहिलं जाईल. तिसरे पंच रेडी आहेत. तर तिसरे पंच इथे एकटकने हळत आहेत. डिसिजन पेंडिंगचा इशारा. स्टार टेनिस क्रिकेट, उत्तम क्लिअरिटी आणि एक कॅमेरा आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे आम्हालाही नीट लक्ष ठेवावं लागेल. कधीही आमच्याकडे वळू शकतात ते. इथे मात्र पाहिलं जात. टीम मिटिंग घेऊ नका तुम्ही, फक्त फिल्डिंग लावून घ्या, निर्णय घेईल. कारण आपल्याकडे मॅचेस खूप आहेत, याची नोंद घ्या आपण. आऊट OUT. कारण इट्स अ क्लोज. पहिल्यांदा वाटलंच असं थोडंसं इथून पाहिल्यानंतरसुद्धा. परंतु ही रिस्की रन्स जर घ्यायची असेल ना मित्रांनो, पहिल्यांदा पहिलीच रन एवढ्या जोरात घ्यायची की दुसरी रन तुमची सहज बनली पाहिजे. ती बनली नाही आणि आल्या पावली एक फलंदाज नितेश धुरव जो स्ट्राईकवरही गेला नाही. याचा अर्थ असा आहे प्लॅटिनम डक घेऊन तो परतला आहे. अगोदर 2 फलंदाज शून्यावरती परतले आणि हा तर स्ट्राईकवर न जाता मात्र नॉन स्ट्राईक इनलाच रनआउट झाला आहे. थोडीशी खराब सुरुवात होती आहे, पण इथून डाव सावरावा लागेल. 5 षटकांचा खेळ असतो आणि 5 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला मात्र स्वतःचा डाव सावरण्यासाठी खूप वेळ असतो. कारण बऱ्याच वेळेला देवेंद्र सर आपण पाहिलं ना, तर 4 षटकांचे सामने लवकर संपतात, 1 साईड होऊ शकतात. परंतु 5 षटकांचा खेळ ज्याच्याकडे रणनीती आहे, ज्याच्याकडे प्लॅनिंग्स आहेत ना, तो लवकर 1 साईड होत नाही. पण त्यासाठी तुम्हाला लढावं लागेल, झगडावं लागेल, उभं राहत धावा जमवाव्या लागतील. काय घडतं यापेक्षा काय घडवायचं आहे याचा विचार करत लढावं लागेल. ते लढणं जारी राहील. नवीन फलंदाज आपण पाहतोय तो सौरभ कुंभार. नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे सौरभ. स्ट्रायकर मात्र सागर. गोलंदाजी खूप छान होती आहे. 3 वाईट जरूर टाकले सचिन भोईरनं. चांगली गोलंदाजी फिरवलाय. हा फटका फसलाय. पवन फर्स्ट सेकंड थर्ड 3 अटेम्प्ट केलं पवनने, परंतु अटेम्प्ट मात्र फसले. पहिल्यांदा वाटला की येस लागलाय बॉल. 4 धावा, परंतु पहिल्यांदा लागले कसं ते बघा. कारण थ्रो जाऊन सरळ बॉलवर आदळला आहे आणि त्याच्यामुळे इथून मात्र रिस्क. हा जर झेल घेतला असता तर कदाचित सगळं सोपं झालं असतं.
परंतु जीवन हेच शिकवतं तुम्हाला. झेल सुटला आणि पवनकडून ती अपेक्षा नव्हतीच मुळात, कारण तसा झेल कठीण नव्हता. परंतु झेल सुटला थर्ड अटेम्प्टमध्ये आणि जो थ्रो झाला ना तो जाऊन सरळ चेहऱ्यावर आदळला आहे. सुनील मते एसट्यांच्या पाठीमागे काम करतो. आम्हाला पहिल्यांदा रसिक वाटला. चांगला फटका होता, फटका फसला होता पहिल्यांदा. हा झेल तसा सहज व्हायला हवा होता, डबल माइंड झाला आणि त्याच्यामुळेच कदाचित थर्ड अटेम्प्टमध्ये सुद्धा झेलला कन्वर्ट करू शकला. पवनकडून ह्या अपेक्षा नसतात या संघाला आणि पवनही एक हाडाचा खेळाडू राहिला आहे, परंतु मिस्टेक होणार, कारण माणूस चुकतोच. सागर स्ट्राईकवर असेल. सौरभ कुंभार आहे स्ट्राईकवर, ज्यानं या 4 बघा एक्झॅक्टली कन्फ्युजन मग आम्हालाही होतं थोडंसं. आणि मी नेहमी सांगत आलो आहे, जे लिहिलं आहे ते वाचतो, जे दिसतो ते बोलतो कॉमेंटेटर, परंतु बोलणारा दिसतो. हा फटका चांगला आहे, बऱ्याच अवधीनंतर प्रत्युत्तर दिलं जाईल. आम्हालाही धावा जमवता येतात हे सांगितलं जाईल आणि आम्हीही धावांचं आव्हान आमच्या घरच्या मैदानावरती उभं करू हे सिद्ध केलं जाईल. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र कव्हर पॉईंटला पाहतोय. सिंगल रन्स कंप्लीट केला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, ही रन्स की रेसी बनू शकली असती. कदाचित रनिंग बिटवीन विकेटमध्ये थोडासा किचकट प्रसंग उभा राहिला आहे, परंतु या रनिंग बिटवीनच्या विकेटच्या नादामध्ये फिल्डर्सही थोडे तात्परताना पाहतोय. बंधू पाठीमागून ज्या गाड्या जातात किंवा कुठले टू व्हीलर असतील आणि त्यांना जर बॉल लागला तर डिक्लेअर रन नाही आहेत, तुम्ही धावून काढायचे ते लक्षात ठेवा. 2 षटकांचा बाजवी खेळ संपला. दाभोळकर धावा लागल्या त्या 3 बाद 18 धावा. 3 बाद 18. हॅलो. तर बघतोय आपण या ठिकाणी 3 षटकारांसाठी तब्बल 2,000 रुपये आणि एका षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलं आहे. ते बेस्ट इव्हेंट यांच्याकडून. देवेंद्र, आता ज्याने झेल घेतला त्याला विनंती आहे की आपण स्टेजवर या, आपल्याला टी शर्ट मिळेल. ऐवा झेल ज्याने पकडला त्याला विनंती करतोय. आला बघा आला, त्यांना टी शर्ट देण्यात येईल. समीर दादा तांडेल. खऱ्या अर्थाने इथे आलेल्या प्रेक्षकाला काहीतरी मिळणारच. थोडीशी मेहनत जर केलीत ना आणि प्रयत्न केले तर मिळणारच. आणि त्याहीपेक्षा तुम्ही नशीब जर बलवत्तर असतील ना तर अँड्रॉइड मोबाईलही तुम्ही घेऊन जाऊ शकता. 3 दिवस 3 रजनीमध्ये अँड्रॉइड मोबाईल चिठ्ठ्या आमच्याही टाका. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी स्मार्ट वॉच. नंतर खऱ्या अर्थानं महागुरू संतोष चौधरी सर, आपण ना एकदा तरी 3 दिवसामध्ये सचिन दादाची एक मुलाखत घेऊ आपण, की नेमकं हे सगळं तुम्हाला कसं सुचतं, नेमकं हे सगळं काय चालतं डोक्यात, की नेमका हा गणित काय, की ही स्पर्धेच्या पाठीमागं तुमचं ध्येय काय आणि हा सुंदर प्लॅन करण्यामध्ये. खरं तर बंधू आजीची पुण्याई आहे. सोनाई प्रतिष्ठान हे नाव त्यांच्या आजीचं आहे आणि आजीच्या नावाने या स्पर्धा ही बक्षिसं आपण पाहतो. आणि खरं तर असं म्हणतात ना की पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा 3 लोकी लागावा झेंडा, असा तांडेल परिवारचे आमचे सचिनदादा तांडेल आणि तांडेल परिवाराचं नाव पुढे नेत आहेत. आणि महागुरू खऱ्या अर्थानं आज येताना मी विचार केला की मी सचिन सरांना विचारेन हे सोनाई नाव नेमकं कोणाचं आहे. ते अगोदरच कळालं मला आता, कारण सोन्यासारखी आई ती सोनाई. अपिलामध्ये उत्साह आहे, परंतु पंच उत्साही नाही आहेत.
त्याने मात्र लेग बाईचा इशारा एक बंधू आयवा जेल घेतला त्याच्यासाठी टी शर्ट या ठिकाणी देत आहेत समीर दादा तांडेल. आपण पाहतोय खुश आहे. सोनारी प्रतिष्ठानचा टी शर्ट त्याला या ठिकाणी देण्यात येतोय. आयवा जेल ज्याने पकडला. 9 वाजता बरोबर चिठ्ठ्यांना पण सुरुवात होईल लकी ड्रॉसाठी. आणि जो चिठ्ठी ज्यावेळेस आपण 12-12:30च्या दरम्यान लकी ड्रॉ आपण काढू पहिला आजचा अँड्रॉइड मोबाईल आहे पण ज्याचं नाव निघेल तो या ठिकाणी हजर पाहिजे नाहीतर दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल हे लक्षात ठेवा. हे बरोबर आहे. बक्षीस घेण्यासाठी तुम्हाला उपस्थित राहायला हवं. त्यासाठी थोडं जागरणही करायला हवं. 21 धावा धावकर लागले. देवेंद्र माळी सर तसा विचार केला धावा बनलेत. भावेशनं पहिलं षटक कमालीचं हाताळलं आहे परंतु मधलं षटक आलं तब्बल 16 धावांचं. या षटकातील अंतिम बॉल भावेश अगिवलेची काय गोलंदाजी. पोंजे संघाची गोलंदाजी तशी अनेक वर्षापासून खूप मातब्बर राहिली आहे. सेकंड राऊंड 4 ओव्हरचा होईल यातील मात्र शंका नाही. यानंतर विनर वर्सेस विनर होईल. विनर वर्सेस विनर असं होईल. तीन षटकांचा वाजवी खेळ संपला. भावेशच्या गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं ना तर काय सुंदर गोलंदाजी. 2 षटकामध्ये 4 धावा त्यानं दिल्या आणि तब्बल 2 फलंदाजांना त्यानं केलं बाद. अतिशय उत्तमरित्या गोलंदाजी हाताळली भावेश अगिवलेनं आणि त्याच्यामुळेच 3 षटकांच्या समाप्तीनंतर पक्षाबादल अष्टविनायक मोहपाडा संघ जाऊन ठेवतोय तो म्हणजे 3 बाद 22 धावा. प्रशांत कुंभार इट्स अ नो बॉल. केवढा तो आवाज पंच देणारच होते नो बॉल आणि तो मात्र नो बॉल आला. एवढ्या डोक्यावरून फेकला की कदाचित खांद्यावर घेऊनही लागला नसता बॉल. एवढा बीमर. इट्स अ नो बॉल कॉल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. त्या फ्री हिटवर नेमकं काय केलं जाईल. प्रशांत कुंभार गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईकर आपण पाहतोय सागरला. नॉन स्ट्राईकला पण सौरभ कुंभारला. धावा इथून जोडल्या जातील का. फ्री हिटचा बॉल होता. प्रयत्न करणं गरजेचं आहे. विनाठाये अनाठाये विकेट गमावली जाते. प्रेशर मी मगाशी म्हटलं की तुम्हाला धावा जमवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील पण अशा विकेट फेकल्यानंतर तुम्हाला मात्र त्रासदायक होईल. 14 क्रमांकाचा फलंदाज सागर झाला रनआउट. थँक्यू सो मच. या दरम्यान मात्र पाहतोय मनसे पोंजे विभाग उपाध्यक्ष शैलेशजी मते या स्पर्धेचा आणि सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या या स्पर्धेला पोंजे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. त्या आदरणीय शैलेशजी मते साहेबांचंही करू आपण सहर्ष स्वागत. 3.1 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही विचार केला तर 11 बॉल तब्बल बाकी आहेत. 11 बॉलमध्ये जोडल्या जर 20-25 धावा ना तर 45-50 धावा ही चॅलेंजिंग बनू शकतात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. 12th मॅननं प्लीज बोलू नका. वाईट दिला पंचांनी आणि यांनी सांगितलं इथून वाईट आहे त्याच्यामुळे विनंती आहे आपल्याला प्लीज. त्यांनी डायरेक्ट सांगितलं वाईट आहे आणि पंचांनी लगेच त्याचं ऐकलं आणि वाईट दिला. थँक्यू सो मच. तुमचंही कौतुक आणि पंचांचंही कौतुक. वाईट बॉल. दाभोळकर धावा लागला 24. 1 बॉल आतापर्यंत चांगला ट्रॅव्हल केला आहे प्रशांत कुंभार. तर स्ट्राईकर मात्र सौरभ कुंभार. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. आता पवनच्या क्षेत्ररक्षणावर विचार विनिमय केला जाईल. कॉन्सन्ट्रेशन बिघडलं आहे. कदाचित थोडासा डिस्टर्ब वाटला मला. वातावरण त्याला जागा बदलायची स्वतःलाच बदलायची. त्याने विचार केला की आता नाही आता बस झालं. आणि कॅचेस बंधू इथे आदरणीय रवी गावडे यांचं आगमन या ठिकाणी झालं आहे. गावडे म्हटलं की गावडे जांभिवली आणि त्यांचं स्वागत आहे या सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित टुर्नामेंटमध्ये. आणि सागरजी गावडे सहर्ष स्वागत आपलं. प्रत्येक पाहुण्यांचं अवभगत. आणि मोपाड्याचं मैदान म्हटलं महागुरू की पाहुण्यांची मांदियाळी आणि पाहुण्यांची इथे कुठेच कमी नसते. अगोदरच सगळी माणुसकीची नाती जोडलेली ही मंडळी. क्लीन बोल्ड उद्ध्वस्त केला त्रिफला आणि स्टंपला उखडलं आणि ते मात्र फलंदाज झाला बाद.
कमानाचा. नरेंद्र राऊत नवीन फलंदाज. रनआउटच्या आतापर्यंत 2 विकेट गमावल्या. अनाठाये विकेट गमावल्या जात आहेत. मी तर म्हणेन की ज्या वेळेला मोठे फटके कन्वर्ट होत नाही, मैदान चांगलं आहे, चांगल्या धावा जमवू शकतायत, तुम्हाला ट्राय करावं लागेल. ट्राय डोंट क्राय. रडायचं नाही तर लढायचं, लढायचं नाही तर झगडायचं आणि झगडून आपल्या संघर्षातून आपण उभं राहायचं. संघर्ष होणं गरजेचं आहे. प्रशांत कुंभार 3 बॉलमध्ये 3 धावा आणि 1 विकेट त्याने कमावला आहे. नरेंद्र नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा असेल. आणखीन एक फलंदाज मात्र इथे नरेंद्र मात्र होईल बाद. एका पाठोपाठ एक. मागच्या सामन्याची पुनरावृत्ती होते की काय उत्तरार्धामधली, आणि तो उत्तरार्धच कंटिन्यू केला का काय मोपाळ्या संघानं. थोडासा अडचणीमध्ये संघ आलाय. 6वा फलंदाज बाद झाला 25 या धावसंख्येवरती. अरे नाद करा पण आमचा कुठे, असंच काहीशी पर्सनॅलिटी असलेले सचिनदादा तांडेल. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला खारीचा वाटा उचलला जातो. समाजसेवेमध्ये वया वाटप असतील, या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी समाजसेवा केली जाते. महिला दिनाच्या निमित्तानं तब्बल 150 साड्यांचा वाटप आपल्या महिला भगिनींना स्पर्धेच्या दिवशीच आपण पाहिलं. अनेक प्रकारचे उपक्रम. रायगड प्रीमियर लीगमध्ये स्वतःचा संघ असतो. हॅलो. सन्माननीय रायचंद्रजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले. रायचंद्र पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. फेकाफेकीच्याही काही धावा आल्या आणि या धाव्यांनी मात्र धावफलकावर धावा लागल्या. तब्बल 29 4 षटकांचा खेळ संपला. धावा रिस्ट्रिक्ट केल्या आणि त्या रिस्ट्रिक्ट केल्यामुळं इथे मात्र 29वर मजर मारली जाते. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपला आहे. चांगली गोलंदाजी इथेही आपला अनुभवायला मिळाली. या षटकामध्ये धावांचा विचार केला तर धावा आल्या 7. फलंदाज त्यांना बाद केले तब्बल 2. त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी राहिली आहे. एक सचिन भोईरची गोलंदाजी सोडली. 16 धावांची त्यानं विकेट, त्यानं वाईटची हॅट्रिक ही कमावली आहे, पण 16 धावा षटकामध्ये आल्या. परंतु पवननं सोडलेले 2 झेल पवनलाही विचारात करायला लावतील की नेमकं काय घडतं आहे. पवनला एक संधी होती मागची चूक सुधारण्याची, परंतु संधी दवडली आणि त्यानं सरळ आपली जागा पकडली शॉर्ट फाईन लेग. आता बस झालं. परंतु शॉर्ट फाईन लेगला खूप ॲक्टिव्ह क्षेत्ररक्षक लागत आहेत आणि तो तसा ॲक्टिव्ह आहे. खूप वर्षातून तोही खेळतोय. जिग्नेशमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर फलंदाज असेल सौरभ कुंभार. मला अजून हे कळलं नाही की LBW शॉर्ट फाईन लेग किंवा स्क्वेअर लेगमधनं कसं कळतं. कारण सरळ कळू शकतं, परंतु पंच बरोबर का. परंतु मित्रासोबत आपलाही आवाज आणि पंचांवर प्रेशर. बंधू, खरं तर या मंचावरती अनेक मान्यवर मंडळींचं आगमन होतं आहे. त्या सर्वांचं स्वागत आपण इथे करूया. स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला फटका षटकार मात्र इशारा करतात पंच. अनिकेतजी पारंगे साहेब, निखिलजी पाटील, संदेश भोईर आणि सुभाषजी शिंदे या 4ही मान्यवरांना विनंती की आपण या मंचावरती या. सोनाई चषकात आपलं सहर्ष आणि सहर्ष स्वागत. थँक्यू. स्वागत आलं आणि या स्वागताबरोबर षटकाराचंही स्वागत झालं. येस, मोठा फटका पाहिला. या पूर्वार्धामधला पहिला मोठा षटकार सौरभ कुंभार. मच निडेड षटकाराची गरज होती, तो षटकार मात्र आलाय. इथून अजूनही 4 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले, 2 फटके. तरीही घरच्या मैदानावरती हे सामना टाईट बनवू शकतो हे
मोपाडा संघाला माहीत आहे. त्याच्यामुळे 2 मोठे फटके येणं अनिवार्य आहे. पण त्यासाठी हे प्रयत्न केले जातील का? सौरभनं आशा निर्माण केलेत, त्या आशा सत्यामध्ये उतरवील का? येस, ॲब्सल्युटली उतरवेन. माझ्यावर जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं ओझं मला पेळायचं आहे. काय सुरेख फटका, कव्हरची सीमारेषा काय सुंदररित्या क्लिअर केली आणि धापलकर धावा लागल्या तब्बल 41. चार संघ जे सुपर फोरला जातील त्या प्रत्येक संघातला सर्वोत्कृष्ट खेळाडूला बाईक आहे. त्याच्यामुळे सचिनदादा ही भांडण तुम्ही टीममध्ये न लावली, लोकांच्या स्वतःच्या टीममध्ये लावली आहे. प्रत्येकाला वाटलं की मला परफॉर्मन्स करायचा आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे फायनलपर्यंत ते पॉईंट्स गृहीत धरले जातील याची नोंद घ्या. कारण ज्या वेळेला एका टीमसाठी बाईक असते ना ललित सर, त्यावेळेला विचार केला जातो कुणाला बाईक आहे, पॉईंट्स मोजले जातात आणि 3 मॅच झाल्यानंतर सेटिंग चालू होते. परंतु इथे काय होईल, सेटिंग कोणाशी? आपल्याशीच. तू आहे कमी आहे, मग दोघांच्यामध्ये खेळ सुरू होईल आणि तो खेळ आपण पाहिला आहे. 41 ऑन बोर्ड. एक आणखीन एक फटक्याची नितांत गरज आहे. फटका येईल, धावा देऊन जाईल. या षटकामध्ये धावा बनवलेत. लढण्यासाठी जितक्या धावांची मला गरज आहे त्या धावा जमवण्याचं काम इथे मात्र अफलातून केलं जात आहे. 45 ऑन बोर्ड. सौरभ कुंभारचं बरंच न गरज न सुरू आहे. शेवटच्या बॉलवर जर मोठा फटका आला तर 50च्या आसपास हा चॅलेंज निर्माण करू शकतो आणि आपल्या घरच्या मैदानावरती ताकदीची गोलंदाजी घेत मोपाडा संघ भिडी शकतो, नडू शकतो. शेवटच्या बॉलवर ही धावा येत आहेत. आव्हान उभं केलं जाईल का? ॲब्सल्युटली सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करायचं होतं, परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमी राहिली. मला वाटलं की कदाचित 50च्या आसपास टार्गेट जाईल, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण झालं, फेकी झाली, फलंदाज झाला रनआउट. 1 रन्स कंप्लीट केली, 46 धावा बोर्डवर लागल्या. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पक्षा बादल अष्टविनायक मोपाडा संघ जाऊन ठेपला 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 46. जिंकण्यासाठी मी म्हणेन की चॅलेंज असं नाही, परंतु एक समतोल आव्हान उभं केलं आहे. 17 धावा या षटकामध्ये आल्या. सचिन भोईला 16 धावा आल्या आणि एकूण 46 धावा. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठलाग ऐकूया कसा होतोय. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे लाडके समालोचक याच पंचकृषीमध्ये नाहीत, महाराष्ट्रभर ज्यांचा आवाजानं मंत्रमुग्ध केलं. आणि मित्रांनो, सुप्रीमियर ट्रॉफीमध्ये आपल्या पनवेलमधला पहिला समालोचक बसले ते समीरजी सोमणे सरांच्या गोड वाणीतून या सामन्याचा उत्तरार्ध आपण ऐकूया. थँक्यू सो मच.
हॅलो. धन्यवाद महागुरु. त्याचबरोबरीने पहिल्या सत्रात तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात, आदरणीय दिनेश पाटील अर्थातच बंधू सर, आपलेही आभार. देवेंद्रजी माळी देखील समालोचन कक्षात जोडले गेले, त्यांचंही आभार. आणि थोड्याच वेळात मला असं वाटतंय टीके माळी सरांचं देखील इथे आगमन होईल. 4 ओव्हरमध्ये धावा फार कमी होत्या. 5व्या षटकात धावा आल्या त्या 17. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झाली. बॅटिंग करत असताना पक्षा वादळ ग्रुप अष्टविनायक मोपाडा संघाची 46, सई 11 शिवसाई पोंजे संघाच्या विरोधात 5 ओव्हरमध्ये लक्ष ठेवण्यात आले 47 धावसंख्येचं. यानंतर विनर्स वर्सेस विनर्स असा सामना होईल. सोनाई प्रतिष्ठान तळेगाव रसायने आयोजित सोनाई प्रतिष्ठान चषक 2026 हे तिसरं पर्व या स्पर्धेचं. कारण एक पर्व सरपंच चषकाने नावानं झालं होतं तळेगाव इथे. मागील वर्षापासून स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. फाउंडर विशाल बाबर, ऑपरेटरच्या भूमिकेत निखिल बाबर, जे स्वतः उत्तम समालोचक देखील आहेत, ऑलराऊंडर आहेत. कॅमेरामन सुजित खारकर आणि भावेश पाटील. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या. आणि या संपूर्ण विभागातील महत्त्वाच्या स्पर्धा या चॅनलवरती लाईव्ह पहा. एक नक्कीच म्हणेल, स्टार टेनिस क्रिकेटसाठी सबस्क्रायबर कमी असतील परंतु टेक्निकली ते स्ट्रॉंग आहेत. प्रेक्षकांसाठी महत्त्वाची सूचना, स्टेजच्या उजव्या बाजूला लकी ड्रॉची कुपन आम्ही देतोय. कोणतीही घाई गडबड न करता आपण तिथे येऊन आपली नावं द्यावी. प्रेक्षकांना विनंती आहे, स्टेजच्या डाव्या बाजूला लकी ड्रॉची कुपन आम्ही ओपन केलेत. ज्यांना कोणाला या लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी उजव्या बाजूला या आणि नावं आपली द्या. नाव द्या, नंबर द्या आणि छोटासा पत्ता म्हणजे गाव, परंतु नंबर आवर्जून द्या. आणि बक्षीस घ्यायला तुम्ही इथे पाहिजेत. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतलाय? यस. तिसरे पंच. 46 धावा झाल्यात. 47चा पाठलाग करायचे. पहिली धाव धावफलकावर. फुल टॉस, स्वीप मारलाय. बैठक पवनच्या बाटमधून चौकार. खरं तर पवनने थोड्या कॅच ड्रॉप केल्या होत्या, परंतु आता कॉन्फिडंटली त्याने स्क्वेअर लेगला मारलेला चौकार. जास्त वेळ घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. कारण एकूण 10 संघ एका लॉटमध्ये, अर्थातच एका लॉटमध्ये 8 आहेत, परंतु एका ग्रुपच्या वरच्या 3 मॅचेस देखील आहेत. म्हणूनच विनंती आहे की लवकरात लवकर मॅच खेळा, टाईमच्या बाबतीत सहकार्य करा. 47चा पाठलाग करत असताना धावा झाल्या त्या 5. पवनच्या बॅटमधून आज चौकार. गोलंदाजी करतोय आकाश तेलंगे अष्टविनायक मोपाडा संघाकडून. फुल टॉस, फसलाय फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक, चांगला झेल. पवन बाद. तू झटपट पटापट एकत्रित या आणि आपापल्या फिल्डिंग पोझिशनला चला, हीच एक विनंती. पवनने चौकार मारला, त्यानंतर तो स्वतःवरती नाराज आहे. मोठा फटका खेळताना तो मात्र बाद झाला. मिड विकेटला त्याचा झेल टिपला. प्रेक्षकांसाठी सूचना करतो आम्ही पुन्हा एकदा, लकी ड्रॉमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर स्टेजच्या उजव्या बाजूला आम्ही लकी ड्रॉचे कुपन चालू केलेत. विनामूल्य. तुम्ही जर का नशीबवान ठरलात तर तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल मिळेल. जेव्हा लकी ड्रॉ ओपन होतील तेव्हा तुम्ही इथे असायला पाहिजे. तुमचा कोणताही साथीदार, तुम्ही एकाकडे कुपन दिली तसं चालणार नाही, स्वतः असायला हवं. नवीन फलंदाज मैदानात राजेश. जेवढं आम्ही क्षेत्ररक्षकांना म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला सांगतोय की वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, तेवढं बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील
सहकार्य करावं. या सर्व गोष्टी आम्ही का करतोय, कारण वरच्या 3 मॅचेस आणि खालच्या 7 आहेत त्या वेळेत कव्हर करायच्यात. धावसंख्या 5. आकाश तेलंगे गोलंदाजी करतोय. पाठला केला चेंडूचा. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करत असताना सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत नरेश मात्रे आणि अरुण पारंगे. मेन अंपायर सध्या अरुण पारंगे आणि स्क्वेअर लेगला नरेशजी मात्रे. थर्ड अंपायर अविनाश पारंगे. हो बॅटची कडा घेतली मागे. बॉल शॉट थर्डमॅनला झाले चुकी. बॉल चालला मागे. मिसफिल्डचा फायदा. टेम्पो चालक वाहकाचे मनापासून आभार ज्यांनी टेम्पो थांबवला. 2 धावा इथे घेतल्या जातील. दुहेरी धावसंख्येने स्कोर मात्र 8 झालाय. बॅटची हलकीशी कडा घेतली. इनसाइड आउटचा स्ट्रोक खेचायचा होता. शॉट थर्डमॅनला मिस्टेक झाली. कॅमेरामॅनचं कौतुक करायला पाहिजे निखिल बाबर, जे बरोबर बॉल फॉलो करतात शेवटपर्यंत, जेणेकरून तो घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर राहील. हो बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. गती कमी होती त्यामुळे वेगात हा चेंडू निघाला नाही. सिंगल रन. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे आणि धावा झाल्यात आतापर्यंत 9. फलंदाज बाद झालाय तो पवन गायकर. पाठलाग चालू आहे 47चा. बॅटिंग करणारा संघ आहे साई इलेव्हन शिवसाई पोंजे अष्टविनायक मोपाडाच्या विरोधात. स्टेप आउट होऊन समोर हा फटका खेचला लॉंग ऑफला. व्ही शेपमध्ये हा फटका होता. फक्त एकच धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 47चा पाठलाग चालू आहे. धावा झाल्यात 1 बाद 10. निखिलजी, गेल्या वर्षी जेव्हा मी या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी आलो, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, कृपया करून हा कॅमेरा बंद करा. 10 भरती 1 कॉमेंट्री बॉक्सचा कॅमेरा होता, चिंता करू नका. गेल्या वर्षी मी सहज पटकन म्हटलं की डॉट बॉल जेवढे टाकले जातील तेवढ्या वया तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना त्याचं वाटप करा. मला असं वाटते डॉट बॉलच्या पलीकडे नाही, 4 पट 10 पट वया गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या सोनाई प्रतिष्ठानने. याला म्हणतात दिलेल्या शब्दाला जागणं. आणि त्यांचं स्टेजवरतीच तुम्ही पहा जे बॅनर आहे, एक वचनी एक बाणी, वचनाला जागणारा प्रभू श्रीरामांची प्रतिमा साकारलेली आहे असा तो बॅनर. सोनाई प्रतिष्ठानचं आयोजन. खरं तर सचिन दादांच्या आजीचं नाव आहे सोनाई. क्या बात आहे. टाळा वाजतायत कारण घरेलू संघ मैदानात खेळतोय. पक्षा वादळ ग्रुप अष्टविनायक मोपाडा. पक्षा वादळ म्हटल्यानंतर ही नंदीचीच नावं असतील यात शंका नाही. दहा धावा धाव फलकावर. हो पुन्हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. अँड्रॉइडचा हा जो मोबाईल आहे रेडमी A5, हा कॅमेरा ॲक्टिव्ह करा आता. हा रेडमी A5 जो मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल, हा आजचा नशीबवान विजेता जो प्रेक्षक असेल त्याच्यासाठी आहे. पहा किती मोठी पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. धन्यवाद. नशीब आजमावा आणि मोबाईल घेऊन जा. क्लीन बोल्ड. टाळ्यांचा कडकडाट. गोलंदाज ओमकारसाठी. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला. विकेट दुसरी आले. 10 वरती 2 विकेट गेल्यात. सुनील मते मात्र इथे बाद झाला. स्विचचा फटका मारण्याचा प्रयत्न होता ओमकारच्या विरोधात. श्रीराम जयरामचा नारा असलेला बॅनर. प्रभू श्रीरामांच्या मूल्य तत्वावरती चालणारे सचिन दादा असतील, त्याचबरोबरीने त्यांचे बंधुराज समीरजी तांडेल, हे दोन्ही बंधुराज मंचावरती काही मंडळी उपस्थित आहेत. मगाशी पूर्ण मंच भरला होता. या विभागातील
खरं तर खालापूर तालुक्यातील 3 पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. आदरणीय कृष्णा शेठ पारेंगे, अर्चनाताई भोईर, गौरीताई उपस्थित नव्हत्या, परंतु महादेवजी गडगे उपस्थित होते. आमदार साहेबांची वाट पाहतील सचिनदादा, यात शंका नाही. कदाचित उद्या किंवा परवा 2 दिवसांमध्ये आमदार साहेब नक्कीच भेट देतील. विशेष प्रेम राहिलेलं असे का राहू नये. विनामूल्य जी मदत प्रत्येकाला करत असतात सचिनदादा, सोनाई प्रतिष्ठान करत असतो. असं जेव्हा तुम्ही ग्राउंड लेवलला काम करता तेव्हा राज्यकर्त्यांची नजर तुमच्यावरती असणारच, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. 10 धावा 2 विकेट, 47चं टार्गेट. नवीन फलंदाज रसिक मते पोंजे संघाकडून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑफला. खरं तर निखिल बाबर, अचानकचं मैदान, मोपाड्याचं मैदान पोंजे संघ खेळतोय. पोंजेचे हिंदीचे जबरदस्त समालोचक प्रवीणजी दुगाडे. अशी कोणतीही स्पर्धा नाही अचानकच्या मैदानावरची जी प्रवीण दुगाडे यांच्याशिवाय झाली नाही. आणि त्यांचाच पुतण्या मानस मनोरे, आज त्यांचा वाढदिवस आहे, तोही त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय. क्या बात आहे. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, कव्हरच्या दिशेने राजेशच्या बाटमधून पोंजेसाठी चौकार. खरं तर डीजे प्रतीक आहे ना, प्रतीश श्रीकांत मात्रे यांचा वारसा प्रतीश पुढे चालवतोय. वेगवान चेंडू ओमकार गायकरकडून. मजा येईल या मॅचमध्ये. 47चं ओमकार गायकवाड गोलंदाजी करतोय. 47चं टार्गेट आहे, परंतु एवढं सोपं नाही आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 15 आणि आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये धावा करायचे त्या 32. तुम्ही चिंता करू नका मयूर पाटील, तुम्ही बोलायच्या अगोदर तिकडे स्क्रीनवरती तो संपूर्णपणे टेबल आमच्या समोर आला आहे. कारण जो ऑपरेटर आहे त्याने आम्ही जेव्हा समालोचनात सुरुवात केली नव्हती तेव्हापासून तो मोठमोठ्या स्पर्धा करत होता, त्यामुळे त्याला एक्झॅक्टली ठाऊक आहे की समालोचकाला काय हवं आहे, त्याचा खाऊ काय. 18 बॉल 32 करायचे आहेत. सोनाई प्रतिष्ठानच्या वतीनं संपन्न होत असणारी स्पर्धा. नशीबवान प्रेक्षकाला मात्र आज अँड्रॉइडचा मोबाईल मिळेल. काय पाहिजे अजून. प्रत्येकाला असं वाटेल की एक चिठ्ठी आपल्या नावाची देखील असावी. शेवटी नशिबाचं देणं त्याच्या हातात आहे. कोणाला नाही तुम्ही टाकू शकता ना, काय हरकत नाही. आयोजकांना नाही, फक्त ना आयोजकांना लागली तरी सचिन दादा देणार नाही, एवढं मी सांगू शकतो. सचिन दादा म्हणेल मी माझ्या पदरचा तुला देईल, परंतु तो जो आहे तो प्रेक्षकांनाच मिळाला पाहिजे. 15 धावा झाल्यात 2 ओव्हरमध्ये. आकाश तेलंगी आलाय. स्पेल या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही लॉंग स्पेल करताय आणि 2 ओव्हर एका स्पेलमध्ये येतात, नॉट अ स्पेल. निखिल बाबर बाजूला म्हणून मी या गोष्टी म्हणू शकतो. 3ऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. पंकज शिंदे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या त्वरित. किशोरजी पाटील साहेबांचं इथे आगमन झाले, सहर्ष स्वागत. समीरजी तांडेल साहेबांचे ते मेहुणे आहेत, मनपूर्वक स्वागत. हा ललित गायकर आलेत आता 3ऱ्या पंचांच्या भूमिकेत. गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेण्यात आलेला आहे. पक्षावादल ग्रुप अष्टविनायक मोपाडा विरोधात सई 11 शिवसाई पोंजे असा चालू असलेला सामना. चला मॅच चालू करा. पंचांचा निर्णयाला दुजोरा द्या. पंचांशी
पहिला चेंडू निर्धाव टाकला गोलंदाज आकाश तेलंगेने धावा झाल्या त्या 15, विजयासाठी धावा करायचे त्या 32. हो धीम्या गतीचा बॉल, गती कमी केली, यष्ट्यांच्या समोर सापडलाय. रसिक मते बाद, मोठा धक्का. पान निर्णय तुमच्या समोर आहे. जो पंचांनी निर्णय दिला पायचीच्या स्वरूपात बाद झाला तो रसिक मते. महत्वाची विकेट या मॅच मधली, कारण रसिक मते थांबला असता त्या धावांचा पाठलाग सहजरित्या झाला असता. 15 वरती 3. पहिले 2 चेंडू मात्र इथे निर्धाव आलेत. दबाव हळूहळू का होईना परंतु वाढत चालला. बॅटिंग करणाऱ्या सई 11 शिवसाई पोंजे संघावर स्टार टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा लाईव्ह चालू आहे. अंपायरशी कृपया करून सर्वांना विनंती की आर्ग्युमेंट करू नका. अंपायर डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. त्यांच्या निर्णयाचं स्वागत करणे आणि तो स्वीकारणे ही खेळाडू वृत्ती आहे खरे तर. टप्पा थोडा मागे ठेवला, बाहेर बॉल निघाला, पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. खरं तर निखिल बाबर पंच म्हणजे भीष्म पितामहासारखे आहेत. त्यांना काय घेणं देणं आहे. कोणताही संघ खेळू दे, जवळचा खेळू दे, गावातला खेळू दे, नाहीतर अगदी साताऱ्यातला खेळू दे, नाहीतर फलटणचा खेळू दे, त्यांना काही घेणं देणं नाही. जो निर्णय तो देणं आहे. क्या बात आहे, चांगला गोल. टप्पा पडला, हलकासा निघाला बाहेर परंतु शफल झाला होता बॅटर. आपल्या स्क्रीनवरती हा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडला, पहा बाहेर निघायचा होता परंतु शफल झाला होता बॅटर, त्यामुळे स्टंपवरून निघून गेला हा चेंडू. 16 धावा 3 विकेट. आकाश तेलंगेने आतापर्यंत 11 दिल्यात. क्या बात है. खरं तर हा जो गोलंदाज आहे आकाश, नुसता बाहेर काढत नाही तर आतमध्ये आणतो, म्हणजे उलटा. हा पहा उलटा तुमच्या समोर. थोडी उसळी घेतली म्हणून स्टंप वरून निघून गेला. बॅटची कडा घेतली, त्यानंतर चेंडू आदळतोय अंगावरती. फलंदाजाच्या सिंगल घेतले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा होत्या 15. या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या अवघ्या 2. धावसंख्या झाल्या ते 17. 13 बॉल 30 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 30 धावा. 47चा सामना आकाश तेलंगेने पहा कुठे आणून ठेवलाय. याला म्हणतात गोलंदाजांची किमया. या क्रीडांगणावरती लेफ्टी बॉलर, वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत असला तर प्रत्येक वेळी आठवण होते ती रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेलची, ज्याने सुप्रीमो चषकामध्ये 2दा का 3दा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा ॲज अ बॉलर म्हणून किताब जिंकला होता. 2दा किताब तो जिंकला होता. 17 धावा. जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू ठेवा. समोर आहे राजेश, महत्वाचा फलंदाज आहे, त्याला पाठलाग करायचे. तो 47चा धावा झाल्या त्या 17. फुल टॉस बॉल हलक्या हाताने पुश केलाय. राजेश हुशार आहे कारण त्याला ठाऊक आहे आकाशचा हा शेवटचा चेंडू आहे. सन्मान देतोय. सिंगल घेतली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा झाल्या त्या अवघ्या 18. आकाश तेलंगेने 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा दिल्या, त्यामुळे फक्त 18 झाल्यात. 12 बॉल. विजयासाठी आता 29ची गरज. सगळे खेळाडू आपले, जास्त काही नको चर्चा, मॅच चालू ठेवा, बाकी काही नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 18 आणि आता 12 चेंडूंमध्ये 29 धावा करायचे. खरं तर सचिनजी तांडेल, समीरजी तांडेल यांच्या आजीच्या नावानं हे प्रतिष्ठान आहे, सोनाई प्रतिष्ठान, आणि या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक समाजसेवेची कामे होत असतात नेहमी. लहान मुलांची सर्वात अगोदरचा मित्र आणि मैत्रीण कोण असेल तर ती आजी आणि आजोबा आहे, कोणाचाही असू दे. आणि आपली आजी, मुलासाठी आजी तर बाबा काय बोलून फायदा नाही, प्रेमच प्रेम. आणि त्याच आजीच्या नावाने समीरजी तांडेल, सचिनजी तांडेल यांनी प्रतिष्ठान उभं केलं. असं प्रतिष्ठान
की जो प्रतिष्ठान या संपूर्ण परिसरामध्ये अगदी व्यवस्थितरित्या समाजसेवेचं काम करत आहे. सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक. यंदाच्या वर्षीची डिमांड माझ्या जरा डोक्यात येते. तयार असतील ते, त्यात काही शंका नाही. कारण मला असं वाटतं की सोन्याच्या दुकानातच सोने मागायला जावं, चणेवाला थोडी देणार आहे सोनं. म्हणून ते करू शकतात. प्रचंड गरमी वाढले. आठ 12 चेंडू विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. बाद चालू ठेवा. गोलंदाजीसाठी आलाय तो राजेश शोले. राजेश शोले. 12 बॉल 29 विजयासाठी. हो, वेगवान फुलटॉस बॉल. बॅटची कडा आहे. पंच इथे इशारा करतायत. नो बॉल घोषित केलाय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच. अंपायरचा पॅनल मजबूत आहे, चिंता करू नका. प्रचंड अनुभव आहे. अविनाश पारंगे, अरुण पारंगे, नरेश म्हात्रे आणि आणखी एक. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. एकोणीस धावा, 3 विकेट. पहिला चेंडू 1च धाव आले. 11 चेंडू विजयासाठी 28 करायचे आहेत. वेळ घेऊ नका. 20-25 मिनिटांच्या वरती जर का 5-5 षटकं जात असतील तर त्या गोष्टीलाही मजा नाही. चांगलं क्रिकेट व्हायला पाहिजे. ऑन साईडला फटका आहे, गॅपमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु नाही जमलं त्याला. बॉल सीमारेषा पार. 1 बाउंड चौकार. समाजसेवक विदाउट डोनेशन सोनाई प्रतिष्ठान चषकाचं आयोजन विदाउट डोनेशन या गोष्टीचा उल्लेख सातत्यानंच व्हायला हवा. कारण समालोचकांचं काय काम असतं ते मी नक्कीच सांगेल. 23 धावा, 3 विकेट. 47चा पाठलाग चालू आहे. क्या बात है. प्रशांत कुंभारच्या बॅटमधून वाडिश लॉंगॉनला धमाका. पोंजेचा षटकार. क्या बात है. जबरदस्त संगीत. DJ श्रीकांत यांच्या पावलावरती पाऊल ठेवत प्रतीश देखील तेवढंच चांगलं काम करतोय. षटकार केसला. धावसंख्या 29. वाह. म्हणजे डिमांडच्या अगोदर काहीतरी डोक्यात वेगळं होतं. परंतु सुरुवातीला सांगतो की गेल्या वर्षी जेवढे निर्धाव चेंडू टाकले गेले होते सोनाई प्रतिष्ठान चषकात तेवढ्या वयांचं वाटप तेवढ्याच नाही 10 पट 20 पट करण्यात आलं. आणि यंदाच्या वर्षी या स्पर्धेत जेवढे डॉट बॉल टाकले जातील तेवढी आदिवासी समाजाला मदत म्हणजे तेवढ्या चेअर आदिवासी समाजाला वाटप करण्यात येतील सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने. या निर्णयाचं आपण स्वागत करूया. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकलाय. क्या बात आहे. खरोखरच सोनाई प्रतिष्ठानचं विशेष कौतुक. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे, त्याला आपल्याकडून काहीतरी मदत झाली पाहिजे या उद्देशाने घेतलेला हा निर्णय. बॅटची आतमधली कडा. विकेट किपरच्या अगदी बाजूला. चेंडू राजेश तिथे पोहोचला. 1 धाव घेतली जाणार. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 47चा पाठला करत असताना 30 वर. आता विजयासाठी 7 बॉल धावा करायचे. त्या 7-17चं समीकरण. प्रेक्षक एवढे इन्व्हॉल्व झालेत यामध्ये की त्यांचाही आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचतोय. म्हणूनच नेहमी म्हणतात की चाय से ज्यादा किटली गरम. खेळाडू जेवढे गरम झाले नसतील तेवढे मात्र प्रेक्षक इन्व्हॉल्व झालेत. त्यांना असं वाटतं आम्ही धावू का, त्यांना असं वाटतं आम्ही गोलंदाजी करू का. हो, राजेशला फसवला इथे. राजेश शोलेने कमालीचे षटक टाकलं. भले षटकार चौकार आला असेल परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव दिली ती राजानं.
आता समीकरण 6 बॉल, विजयासाठी 17 धावांची गरज आहे. लक्षावादल ग्रुप अष्टविनायक मोपाड्याच्या विरोधात खेळत असताना सई 11 शिवसाई पोंजे संघाला. निखिल माझ्या सोबतीला आहे. 6 चेंडू पहिल्यांदा समीकरण पोहोचवतो. 17 धावांची गरज आहे. आपल्याला रुळलेल्या वाटेतून चालायचं होतं समालोचन करण्यासाठी, परंतु जेव्हा महागुरू आणि गुरु अर्थातच टिके माळी सर आणि संतोष चौधरी सर यांनी जेव्हा या समालोचन क्षेत्राला सुरुवात केली तर त्यांना काट्याकुड्याचा रस्ता आला. त्यांनी तो मळला व्यवस्थित तयार केला, म्हणून आपण व्यवस्थित चालू शकलो. मला आता ते नेहमी म्हणतात की आम्ही आचरेकर असू तर ते तू तेंडुलकर आहे, परंतु आचरेकरांनी तेंडुलकर घडवला नसता तर तेंडुलकरही झाला नसता. तर आमचे आणखी एक आचरेकर सर इथे आलेले आहेत. गुरु रायगड भूषण टिके माळी सर यांना विनंती की आपण हे मंचावरती या. त्यांचं नाव इतकं छान आहे, टिके माळी म्हणण्याच्या ऐवजी तुळशीदास माळी रायगड भूषण. 6 बॉल 17 धावा विजयासाठी करायचे बॅटिंग करणाऱ्या टीमला. फुल टॉस चूक झाले. प्रशांतच्या बॅटमधून आणखी एक षटकार, स्टेजला मानवंदना देणारा हा षटकार. आई गावदेवी माझी टीमने वेस्ट साइड साठी रिव्ह्यू घेतलाय. बरोबर अंपायर. पहिल्याच बॉलवरती षटकार मात्र इथे खेचलाय. पाहूया आता निर्णय काय असेल. प्रशांत कुंभारच्या बॅटमधून हा षटकार होता. फेर बॉल. रिव्ह्यू आता गमावलाय. चाळीसगाव प्रीमियर लीग गाजवली ती प्रशांत कुंभारने. बॅटच्या टोइंडला बॉल लागलाय लॉंगॉनच्या दिशेने. हा स्ट्रोक, थोडा चेंडू खाली राहिला होता प्रशांत, परंतु नाही राजेश दुसरी धाव घेऊ शकला नाही. एकच धाव. टाळ्यांचा कडकडाट होतो. ही अचानकच्या मैदानाची खरी ओळख आहे. ऐतिहासिक मैदान. 4 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 10 धावांची. पाच सामना होता कुठे, चाललाय कुठे. खरं तर योगदान होतं ते आकाश तेलंगेचं. पानशील संघ वाट पाहतो की त्यांच्या विरोधात कोण खेळेल. कल्पेश कुरंगळेने 2 ओव्हरमध्ये 6 विकेट घेतल्यात पहिल्या मॅचमध्ये. राजेश शांत होता, परंतु त्याच्या बॅटमधून वेळेवरती आलेला हा धमाका पोंजे संघासाठी. षटकार. सोनाई प्रतिष्ठानचा निर्णय ऐकला का प्रत्येकाने. या स्पर्धेत जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढ्या चेअर आदिवासी समाजाला वाटप करण्यात येतील सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने. याला म्हणतात निर्णय. लोकांसाठी आपण देणं लागतो आणि आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठी घेतलेला हा निर्णय. सचिनदादा तांडेल, समीरदादा तांडेल आणि त्यांचं संपूर्ण प्रतिष्ठानशी निगडीत असलेल्या व्यक्तींचं मनापासून आभारी आहे मी. अनंता शेठ पाटील यांचं देखील इथे आगमन. सचिनदादांचे सासरी बुवा आपलं स्वागत आहे. 3 चेंडू आणि आता विजयासाठी दावा करायचे ते 4. सामना समाप्त झालेला नाहीये. राजेशला देखील ठाऊक आहे, प्रशांतलाही ठाऊक आहे आणि सागरलाही ठाऊक आहे. एखाद निर्धाव चेंडू आला तर दबाव वाढेल. कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल 4. पंचांकडे अपील. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय राजेश. प्रशांत स्ट्रायकर एंडला ज्याने हा सामना चालू केलाय. नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो आणि ते प्रशांत कुंभार. बाद. कहाणी में ट्विस्ट. फलंदाज इथे बाद घोषित केलाय, परंतु पंच निर्णय भावनेच्या आवेशात झटपट पटापट सर्व गोष्टी घडल्या, परंतु ही दुसरी धाव व्हॅलिडच नाहीये असे पंच सांगत असताना स्ट्राइक रोटेट, कारण दोघांनी एकाच वेळी मात्र क्रीज सोडली नाही, म्हणून हा रनआउट नाही, दुसरी धाव नाही, फक्त एकच धाव असेल. आणि आता स्ट्रायकर एंडला असणारे फलंदाज प्रशांत कुंभार ज्याने ही मॅच चालू केले. 9 बॉल 19 धावसंख्येची इनिंग त्याने साकारले. चला आयोजक
चला मॅच चालू करा. चला लाईव्ह मॅच चालू करा. कारण एक तुम्ही पण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की पंचांनी तिथे बाद घोषित केलेलं. जेव्हा लेग अंपायर इन ॲक्शन आले त्यांनी सांगितलं की बाबा नाही, हा फलंदाज रनआउटच नाही आहे, म्हणूनच ज्या डिमांड करताय तुम्ही ते आपण थोडी शिथिल करतोय. 2 चेंडू आणि आता विजयासाठी 3 धावांची गरज. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न करण्यात आला परंतु तो असफल ठरला पंचांच्या निर्णयामुळे. 2 चेंडू 3ची गरज. बाची कडा मागे चेंडू शॉट फाईन लेगला. पुन्हा एकच धाव मिळेल, पुन्हा एकच धाव. शेवटच्या चेंडूवरती हा सामना आलाय. 45 झाल्या 47चा पाठलाग करत असताना साई 11 शिवसाई पोंजेच्या 1 चेंडू आणि आता 2 धावांची गरज. साई 11 शिवसाई पोंजे दोन्ही संघाचे पाठीराखे खुश झालेत. समीर मॅच मस्त झाले. आपण पाहतोय अष्टविनायक मोपाडा पक्ष वादळ आणि एका बाजूला सई शिवसाई पोंजे दोन्ही टीम टप आहेत. कंपल्सरी चेस आहे. राजेशने ही मॅच जिंकून दिली पोंजे संघाला. तर रायचंद्र पाटील साहेब यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1 बॉल 2ची गरज आहे. सामना आवडला असेल, स्पर्धा पहिल्याच टप्प्यात असताना तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सर्व गोष्टींसाठी. स्पर्धा जिंकले, क्रिकेट जिंकलाय. कारण 1 चेंडू आता विजयासाठी 2 गोलंदाजी करतोय सागर आणि समोर आहे तो राजेश. 1 बॉल 2. आडव्या बॅटने मिड विकेटला फटका. विजयी षटकार राजेश चव्हाणचा विजयी षटकार. सई 11 शिवसाई पोंजे संघासाठी रोमहर्षक विजय प्रस्थापित केलाय तो राजेश चव्हाणने. टायमावर बक्षीस लावलं करता रायचंद्र पाटील. 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं राजासाठी आणि षटकार मारला. ही मॅच संपवली. करतर मोपाडा संघाने पण जबरदस्त खेळ केला. धावा कमी झाल्या होत्या. अक्षय झिंगे आणि दीपक झिंगे यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. विनर पौंजे संघ आणि अगोदरची मॅच जिंकलेला पानशील संघ टॉससाठी या. इथे मी सचिनदादा तांडेल यांना विनंती करतो की त्यांनी कृष्णा महाराज जोडे यांचा इथे सन्मान करावा. हरिभक्त परायण कृष्णा महाराज जोडे, त्यानंतर आमचे रायचंद्र पाटील साहेब आणि आदरणीय आमचे अनंत शेठ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. सासरी बुवा आहेत सचिनजी तांडेल यांचे. मॅन ऑफ द मॅच राजेश चव्हाण. त्यानंतर आमचे रवी गावडे यांचाही सन्मान येथे करण्यात येईल. सगळ्या पाहुण्यांचा आपण पाहतोय. मॅच आपण बघितली, रंगात आली होती मॅच. शशिकांत दादा सोनटक्के यांचंही खरं तर शुभेच्छा.